नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज पुन्हा एकदा घेऊन आली आहे आणखी एक सुंदरशी कलाकृती आणि नाविन्यपूर्ण कलाकृती. तर ही एक बॉर्डर पट्टी किंवा ज्याला आपण तोरणपट्टी म्हणू शकतो. आता ही कशी करायची ही सुद्धा खूप सोपी आहे. मागच्या वेळेस तुमचं छान प्रतिसाद मिळाला मला. तर ही पट्टी सुद्धा सोपी आहे खूप करायला आणि पटकन होणारी आहे. म्हणजे तुम्ही तोरण करायला घेतलं तर तुम्ही एका दिवसात ते तोरण आरामात करू शकता. आता याला खाली काय लटकवायचं त्याच्या अनेक कलाकृती मी सांगितलेल्या आहेत. आज तूर्तास आपण ही पट्टी कशी करायची एवढाच भाग पाहणार आहोत. आता याला लागणारं जे साहित्य आहे हे साहित्य म्हणजे हे 4 mm गोल्डन मोती आणि हे 8 mm रेड मोती, लाल रंगाचे मोती. बस एवढं फक्त साहित्य आहे. आणि याच्यासाठी ही जी निडल आहे ही निडलसुद्धा मी वेगळी घेतली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला धागासुद्धा वेगवेगळा यूज करायचा आहे. ती मी व्हिडिओच्या मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला करूया सुरुवात. तर यासाठी आपण काय करणार आहे, हे 4 मोती ओवून घ्यायचे. अगदी सोपी पद्धत सांगणार आहे ते करण्यासाठी. तर हे 4 मोती ओवून काय करायचं, एक छानशी पक्की गाठ पाडून घ्यायची. आता तुम्हाला जी पट्टी दाखवली ती 1 फुटाची पट्टी आहे आणि 1 फुटाच्या पट्टीला साधारणतः 1 तासात ती तयार होते. तर ही अशी पक्की आपण गाठ पाडून घेऊया. धागा एकदा फिरवून घेऊ. मी वेगवेगळ्या पद्धतीने हे केलेलं आहे आणि तुम्हाला अगदी सोपी पद्धत यातली सांगण्याचा प्रयत्न करते. तर यासाठी आपण काय करणार, एकदा आपण हा धागा फिरवून घेऊ. व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सुटतात आणि तुम्ही प्रश्न विचारता. पूर्ण व्हिडिओ न बघता प्रश्न विचारल्यामुळे मग त्याची उत्तरं तुम्हाला मिळत नाही. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतरच समाधान नाही झालं तरच प्रश्न विचारा. कारण मी शक्यतोवर प्रयत्न करते की प्रत्येक गोष्टीचं उत्तर माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला मिळायला हवं. तर ही एक गाठ पाडली आपण आणि आता काय करायचं, आपल्याला हे चौकोन करून घ्यायचे. जेवढी लांबी पाहिजे तेवढे चौकोन आपल्याला करून घ्यायचे. आता पुन्हा 3 मोती ओवायचे आहेत. ह्या चौकोनाला मी मोजलं नाही, पण मी ना काय करत असते की जवळपास 1 फुटाचं सॅम्पल पीस करून ठेवते. म्हणजे तुम्हाला अंदाज येऊ शकतो की ते किती असावेत टोटल, म्हणजे तुम्हाला मोती किती लागतील. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे एका बंचमध्ये साधारणतः एक तोरणाची 3 फुटाची पट्टी तयार होऊ शकते. तर एक बंच पण नाही लागणार, त्याच्यापेक्षाही कमी मोत्यांमध्ये हे व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये किती मोती ओवलेत ते आपण बघूया. याच्यामध्ये चौकोन किती आहेत ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 चौकोन आहेत. आणि 26 गुणिले 3 जर केलं तर तुमची 3 फुटाची पट्टी तयार होते. आता हे सॅम्पल पीस म्हणून तुम्हाला फक्त मी करून दाखवणार आहे.
तर हे चौकोन चौकोन पहिल्यांदा करून घ्यायचे. 5 चौकोन करूया. आता त्याच्यानंतर पुढच्या स्टेपकडे वळू. तुम्ही ही पट्टी जेवढी पाहिजे तेवढे चौकोन करून घ्या. आता आपण याच्या दुसऱ्या स्टेपकडे वळू. असं कन्सिडर करायचं की आपण पूर्ण पट्टी केली आणि शेवटच्या चौकोनावर आलो. आता आपल्याला चौकोनांची आणखी एक लेवल या ठिकाणी वाढवून घ्यायची आहे वरच्या बाजूला. आणि मोठे मोती असले म्हणजे पटकन ओता येतात, सोपं जातं करायला आणि तुमची पट्टीसुद्धा थोडीशी मोठी दिसते. ही जवळपास 1 इंचाची पट्टी आहे. तर या ठिकाणी आपण याच्या वर एक चौकोन करून घेतला. आता असे सर्व चौकोन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा आता या ठिकाणी 3 लागले, इथे 2च लागणार, 1 आणि 2. हां, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी मी धागा कोणता यूज करणार आहे. तर या ठिकाणी मी 40 नंबरचा धागा यूज केलेला आहे. तंगूस हा 40 नंबरचा तंगूस आहे. मोती आपले 8 mm आहेत आणि 40 नंबरचा तंगूस यूज केलेला आहे. आता 50 नंबरचा तंगूस यूज केला तर काय होतं की तो खूप जाड दिसतो चारी बाजूने आणि आपलं जर थोडं लूज झालं तर मग तो धागा खूप ओळखायला येतो. म्हणून 40 mmचा घेतला. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला त्याच एकाच मोत्यामधून 2-3दा घालायचं असल्याने तंगूस थोड्या कमी साईजचा असावा. आता या ठिकाणी आपण 30 mmचा जर तंगूस वापरला असता तर काय झालं असतं, हे मोती लूज झाले असते. आणि जर थोडा जाड वापरला तर काय होतं की पुन्हा एकाच मोत्यातून आपल्याला जर निडल टाकायची असेल तर मग त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम जातो ओढायला. आणि म्हणून मी या ठिकाणी 40 mmचा धागा वापरला. आता हे आपले या ठिकाणी दुसरी लेवल आपली कंप्लीट झाली असं समजूया आपण. आणि इथे मी आता क्लोज करते. आणखी एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट इथे ही आहे की शक्यतोवर गाठ या ठिकाणी येऊ द्यायची नाही. आणि गाठ आली तर ती मोत्याच्या आतमध्ये घ्यायची नाही, कारण या ठिकाणच्या प्रत्येक मोत्यातून आपल्याला पुन्हा धागा घालायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून गाठ आली तर ह्या तोरणामध्ये माहिती आहे का, तुम्ही गाठ असली तरी तुम्हाला ओळखायला येणार नाही, कारण ती बॅक साईडला जाईल. बघा 2-3 गाठी आहेत माझ्या याच्यामध्ये, पण तुम्हाला गाठ कुठे दिसते का, तर गाठ आतमध्ये घ्यायची नाही. आतमध्ये घेतलं तर काय होईल, तुम्हाला त्या ठिकाणी धागा घालायला प्रॉब्लेम जाईल. चला, तर या ठिकाणी मी ही गाठ पाडून घेतली. आता ही सुई मी या ठिकाणी काढून घेणार आहे आणि हा धागा पुढे वापरणार नाही. आता मी मात्र सुईसुद्धा दुसरी घेतली आणि धागासुद्धा चेंज केला. आता आपल्याला ह्या रेड मोत्याचं काहीच काम नाही, आपल्याला गोल्डन मोती घ्यायचे. गोल्डन मोती घेताना खात्रीचे मोती घ्या शक्यतोवर, किंवा मग डार्क पिवळ्या रंगाचे मोती घेतले तरी चालून जातं. नाहीतर मग ते तोरण अगदी ब्लॅक पडेल आणि ते चांगलं दिसत नाही. काही मोती काळे पडतात. आत्तापर्यंत मी जेवढे मोती आणले त्याच्यापैकी एकदाच मोती काळे पडलेत, बाकीचे मोती अजूनही जशीच्या तशी आहेत. त्यामुळे खात्रीचे मोती आणा, किंवा गोल्डन मोती वापरायचे असेल तर ज्वेलरीचे मोती वापरायचे शक्यतोवर. आता मी काय करणार आहे बघा. आता या ठिकाणावरून ही गाठ अशीच ठेवणार आहे. गाठ ओढायची नाही, आतमध्ये ओढायची नाही. आता मला काय करायचं आहे, हा गोल्डन मोती ओवायचा आणि ह्या बॉर्डरच्या मोत्यातून मी फक्त हा मोती घालून घेणार आहे. पूर्ण बॉर्डरला एक मोती घालायचा, म्हणजे गॅपमध्ये आपल्याला तो मोती घालायचा आहे. आता असं का होते, तर त्याचं कारण असं आहे की हा मोती मला उभा हवा आहे या ठिकाणी, म्हणजे त्याचं होल हे उभ्या डायरेक्शनला आलं पाहिजे, आडवं यायला नको.
आणि म्हणून मी मोती सरळ सरळ ओढते आहे. बघा, अशा पद्धतीने हे मोती पूर्ण अशी बॉर्डरमध्ये गॅप भरत न्यायची, फक्त गॅप भरायची आहे, बाकी काहीच नाही. मैत्रिणींनो, ही कलाकृती जी आहे, ही कलाकृती अगदी कॉलेजमध्ये असताना मला एक ड्रेस होता त्याच्यावरून आठवलं. आणि त्या काळी ड्रेसचे पॅटर्न हे थोडे वेगळे होते, तर त्याला एक छानसा बेल्ट होता आणि तो बेल्ट अनेक वर्ष माझ्याकडे होता. तर त्या बेल्टवरून ही कलाकृती मला सुचली आणि मग मी त्या कलाकृतीला पूर्णत्वास न्यायचा प्रयत्न केला आहे. तर हे मोती आता आपल्याला ह्याच पद्धतीने इथून ओवून घ्यायचे आहेत. मी इथपर्यंत ओवते, मग पुढचा भाग तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये आपण साईडने मोती भरून घेतले आहेत आणि हा धागा मी इथपर्यंत आणला. आता मी काय करणार आहे, ही जी मधली गॅप आहे, ह्या मधल्या गॅपमध्ये यामध्ये एक एक गोल्डन मोती आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की हा जो गोल्डन मोती आहे याचं होल मला असं सरळ पाहिजे, तसं याचं होल मात्र मला आडवं हवं आहे. आणि म्हणून हा मोती मी असा न घालता ह्या दोन मोत्यांमध्ये ओवणार आहे. ही जी पट्टी आहे आपली, ह्या पट्टीमध्ये मला अशा पद्धतीने हा मोती ओवायचा आहे जेणेकरून त्याचे होल असे आडवे आले पाहिजे. असा जर ओवला तर मग मला तशी डिझाईन तयार करता येणार नाही. त्याच्यामुळे हे प्रिकॉशन तुम्हाला नक्की घ्यायला लागेल का मधला मोती हा आडवा असला पाहिजे, म्हणजे त्याची छिद्र ही आडवी असली पाहिजेत. तर या ठिकाणी आपण हा मोती एक मध्ये मोती टाकला आहे मी. आणि आता हे झिगझॅग आपल्याला घालत न्यायचे मधल्या गॅपमध्ये. आता बघा, या मोत्यातून सुई काढायची, या मोत्यात टाकायची, पुन्हा आडवा मोती, हे तुम्हाला करून बघायचं असेल तर ह्याच सिक्वेन्सने तुम्हाला करायला लागेल. तर पुन्हा आपण या मोत्यामधून निडल टाकू आणि इथे एक मोती गोल्डन टाकून पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. आता पुन्हा एक मोती आपण टाकून घेऊ. आता आपण ही निडल काय करू, फिरवून घेऊ. आणि ह्या गोल्डन मोत्यात मला आता खालच्या डायरेक्शननी निडल पाहिजे आणि म्हणून मी इकडे न आणता इथपर्यंत ही निडल फिरवून घेतली. मला ही डायरेक्शन खालच्या बाजूला पाहिजे. आता इथे काय करणार आहे मी, 4 गोल्डन मोती घालायचे आहेत. हे 4 mm चे मोती आहेत आणि हा जो मोती टाकलाय याच्यात निडल आपल्याला टाकून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे. आता ही एक पद्धत आहे. इकडची लाईन सुद्धा मी अशी टाकून पुन्हा खाली आणू शकते, पण असं न करता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करते. या मधल्या लाल रंगाच्या मोत्यामधून निडल टाकून घ्यायची. त्याच्यानंतर एक मोती मधला सोडून द्यायचा आणि इथे पुन्हा 4 मोती टाकून घ्यायचे. तुम्ही एका वेळेस
दोन्ही बाजूसुद्धा करू शकता, पण त्यावेळेस खूप धागा फिरवायला लागतो, म्हणून मी तसं न करता याला वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. तर आता या इथल्या मोत्यामधून टाकू. अल्टरनेट एक साईड जर केली तर धागा जास्त फिरवायचं काम पडत नाही. आता इथून निडल याला रेड मोत्यातून काढून घ्यायची. काढून ही निडल खालच्या मोत्यामध्ये घेऊन जायची. या मोत्यात घेऊन जायची. आता आणखी एक गोष्ट अशी की ही प्रत्येक मोत्यावर सुद्धा तुम्ही गोल्डन मोत्याची एक लाईन करू शकता, पण मी म्हणजे जास्त बटबटीत दिसेल ते म्हणून प्रत्येक मोत्यावर न करता एक सोडून एक मोत्यावरती ते करण्याचा प्रयत्न केला. बघा, आता ह्या मधल्या मोत्यातून आपण निडल काढून घेऊ. ही एक बाजू झाली आपली. ही एक बाजू झाली. आता दुसऱ्या बाजूला पुन्हा 4 मोती घालायचे. 1 2 3 आणि 4. आता बरोबर इकडच्या मोत्याच्या लाईनमध्ये असणाऱ्या मोत्यातून ही निडल काढून घ्यायची. पुन्हा या रेड मोत्यातून निडल घेऊन जायची आणि इकडच्या ह्या गोल्डन मोत्यातून निडल काढून घ्यायची. इथल्या गोल्डन मोत्यातून निडल काढून पुन्हा 4 मोती घालून घ्यायचे. चार मोती घालून या इथल्या एका मोत्यातून घेऊन जायची निडल. पुन्हा या मोत्यात घालायची. आणि 4 मोती घालून घ्यायची. अशी सुंदरशी एक ही डिझाईन तयार होते. बघा, या मोत्यातून आपण टाकून घेऊ शकतो. अशा पद्धतीने हे सुंदरसं एक बेल्ट तयार होतो. तर ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्टींची आवड आहे त्यांच्यासाठी आणखी एक छोटीशी टीप. आता ज्यांना साधा पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ इथून बंद केला तरी चालतो, पण ज्यांना आणखी काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पुढील भाग. मला पट्टीमध्ये काही वेगळेपणा जाणवला असेल की या ठिकाणी मी 3 लाईन फक्त अल्टरनेट सोडून दिलेले आहेत. ही सुद्धा एक नवीन डिझाईन म्हणून तुम्ही वापरू शकता. म्हणजे 5 असे व्ही करायचे आणि 3 एक लाईन करायची, पुन्हा 5 करायचे, पुन्हा 3 एक लाईन करायची. अशा पद्धतीने एक आणखी डिझाईन तयार होते. जर तसं नाही करायचं तर हे कंटिन्यू ह्याच्याच सारखं पुन्हा आपल्याला असं म्हणजे याला सुद्धा भरून घेता येतं इथे आणि इथे. आणखी एक हे जे मध्ये मध्ये आपण एक मोती सोडले या मोत्यावर सुद्धा तुम्हाला पुन्हा एक गोल्डन लाईन करता येते. सुरुवातीला ही पट्टी जी आहे ही पट्टी अतिशय लूज वाटते, पण जेव्हा आपण हे भरून घेतो ना तेव्हा जड पण होते आणि दिसायला पण सुंदर दिसते. आता ह्या पट्टीचा उपयोग कुठे करायचा तर ह्या पट्टीचा उपयोग तोरणासाठी मी सांगितलंच आहे. एक बॉर्डर पट्टी म्हणून करता येतं आणि पाटाभोवतीचं महिरप म्हणून सुद्धा ह्या पट्टीचा तुम्हाला उपयोग करता येईल. याला पुन्हा काही फ्लावर्स वगैरे जर लावले तर आणखी त्याच्यामध्ये भर पडू शकते. तर तुम्हाला ही माझी कलाकृती पुन्हा एकदा कशी वाटली ते नक्की कळवा.
जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.